हरिपाठातील 10व्या अभंगाच्या शेवटच्या 2 चरणात माऊली सांगतात की पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आपल्याला वाटते की केवळ नामस्मरण करण्यानं किंवा नामजप केल्यानंच काय होईल, याच्याबद्दल आपल्याला मनामध्ये शंका उत्पन्न होतात. यासाठी ज्ञानदेव प्रत्यक्षपणे आपल्याला वाल्मिक ऋषींचा संदर्भ देतात. वाल्मिक ऋषींच्या बाबतीत सांगितलं जातं की वाल्मिक ऋषी त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला हे लोकांना, जंगलातून जाणाऱ्या लोकांना लुटत असत, त्यांचा वध करत असत, कारण त्यांना त्यांची उपजीविका करायची होती. परंतु या वाल्याचा वाल्मिक कसा झाला तर त्यांना एकदा नारद मुनी जंगलात भेटले आणि नारद मुनींनी अरण्यात असताना त्यांना विचारलं की तू घरी जाऊन विचार की तुझ्या या पापामध्ये तुझी मुलं बायका सर्व सहभागी आहात का. त्याप्रमाणे वाल्मिक ऋषी घरी जाऊन आपल्या बायका मुलांना त्यांनी विचारलं की या केलेल्या त्यांच्या मनुष्यवधाच्या, चोरी लुटीच्या पापात त्यांची बायका मुलं सहभागी आहेत का. तर त्यांच्या मुलाबाळांनी, बायकोने स्पष्टपणे नकार दिला, कारण त्यांची उपजीविका करणं, त्यांचा उद्धार करणं, त्यांचा उदरनिर्वाह चालवणं हे त्याचं कर्तव्य होतं. परंतु याच गोष्टीनं, या शब्दानं की त्यांच्या पापामध्ये ते भागीदार नाही आहेत हे ऐकून त्यांचं मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन झालं. त्यांना खेद आणि पश्चाताप वाटू लागला. मग त्यांनी नारद मुनींना भेटले. नारद मुनींनी त्यांना रामजप नाम करायला सांगितलं. अखंडपणे रामनामाचा जप करून वाल्मिक ऋषींचं, वाल्याकोलीचं वाल्मिक ऋषी झाले आणि अशा प्रकारे त्यांनी रामायणाची रचना केली, जी आज करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. आपल्याला बऱ्याच वेळा ह्या काही गोष्टी दिसत नसतात, परंतु त्यांचा परिणाम मात्र जाणवत असतो. जसं की हवा दिसत नाही पण ती जाणवू शकते. आपल्याला झाडाला लगडलेले आंबे दिसतात, पण त्यापूर्वी आलेला मोहर कोणी एवढं लक्ष देऊन पाहत नाही. छोट्या छोट्या कळ्या जेव्हा झाडाला उमलतात त्याकडे विशेष लोकांचं असं लक्ष जात नाही. खरे वृक्षप्रेमी किंवा जे फुलांचे आवडते चाहते आहेत त्यांचं मात्र कळ्यांवर लक्ष जातं, परंतु सर्वसामान्य लोकांचं लवकर लक्ष जात नाही. परंतु बहरलेली, उमललेली ताजी तवानी फुलं हे मात्र प्रत्येकाचंच मन प्रसन्न करतात. असंच नामजपाच्या बाबतीत असतं की जेव्हा नामजप एखादी व्यक्ती करत असते तेव्हा ते नामजप करताना इतरांना किंवा त्या व्यक्तीलाही लवकर तो बदल जाणवत नाही. परंतु एकदा का ते नामजपामध्ये तल्लीन झाली त्यानंतर त्याच्या मनावर, त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या शरीरावर, त्याच्या कार्यावर जे तेजस्वितेचं तेज येतं, जे प्रमाण त्याचं वाढतं, ते मात्र सर्व समाज मनाला दिपून टाकतं, सर्वांच्या नजरेत भरतं. म्हणून अशा जे वाल्मिक ऋषी आहेत त्यांच्यासारखं जर काम केलं तर तिन्ही लोकांमधून त्यांचा उद्धार होईल. यापुढे जाऊन ज्ञानदेव सांगतात की ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. जी व्यक्ती किंवा जो मुलगा नामजप करत असतो सारखं हरीचा, तर तो एकट्याचाच उद्धार करत नाही तर त्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार करतो, कारण तो त्याच्या कुळाच्या पूर्ण शुद्धीचे प्रयत्न करून नामजपामध्ये तल्लीन झालेला असतो. अशा प्रकारचे कुळाचा उद्धार करण्याचं काम देखील केवळ एक नामस्मरण आणि नामजप करत असतं. म्हणून नामस्मरणाला कसल्याच प्रकारचा आपण पर्याय नाही शोधू शकत. देवाच्या, परमेश्वरांच्या प्राप्त करण्याच्या मार्गामध्ये इतर मार्गाप्रमाणेच नामजप हे खूप सोपं आणि चांगलं साधन आहे, ज्याचा आपण अंगीकारच करायला हवा. अशा प्रकारे हा नामस्मरणाचा चमत्कार माऊलींनी आपल्याला सांगितला आहे. जय जय रामकृष्ण हरी.